सागर बंगल्यावर हालचालींना वेग आलाय। देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आता महत्त्वाचे नेते सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यामध्ये चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर राहुल नार्वेकर, गिरीश महाजन हे देखील आता सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासंदर्भात शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। मात्र अद्यापही भाजपकडून नाव जाहीर करण्यात आलेलं नाही। इतकंच नाही तर विधिमंडळ पक्षनेता निवडी संदर्भात 4 तारखेला महत्त्वाची बैठक भाजपची पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी सागर बंगल्यावर मात्र जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आता महत्त्वाचे नेते दाखल झालेत। त्यामध्ये चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर आणि गिरीश महाजन हे देखील आता सागर बंगल्यावर पोहोचले। एकीकडे आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर दुसरीकडे सागर बंगल्यावर मात्र नेत्यांची रीग लागली आहे। तर विनायक डावरुंग या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। विनायक, सागर बंगल्यावर आता अनेक नेते फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर भाजपकडून 5 तारखेच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। तशा हालचाली सुद्धा दिसत आहेत। थोड्या वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जे आहेत ते आझाद मैदानावरती पोहोचत आहेत। तर दुसरीकडे सागर बंगल्यावरती आपण जर पाहिलं तर विविध नेते मंडळी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी येत आहेत। चंद्रकांत पाटील आलेले आहेत, गिरीश महाजन आलेले आहेत, राहुल नार्वेकर या ठिकाणी पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात। या भेटीगाठी ज्या आहेत ते विशेष करून होताना पाहायला मिळतात। त्यामुळे भाजपमध्ये या सगळ्या हालचाली होत आहेत। साहजिकच आहे, या सगळ्या हालचाली शपथविधीच्या जरी होत असल्या तरी नेता निवडची प्रक्रिया जी आहे ते अजूनही स्पष्ट होत नाही आहे। निरीक्षक अजूनही जे आहेत ते निवडले गेलेले नाहीत। आज संध्याकाळपर्यंत हे निरीक्षक जे आहेत ते निवडले जातील आणि उद्या दुपारपर्यंत आमदारांना जे आहे ते बोलवलं जाईल। आपण जर पाहिलं तर सागर बंगल्याबाहेर या सगळ्याच हालचाली होताना माधुरी मिसाळ ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातनं त्यांचं संभाव्य मंत्री म्हणून त्यांचं नाव जे आहे ते चर्चेत असले आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या सगळ्या सागर बाहेर विविध सगळे नेते जे आहेत ते फडणवीसांची भेट घेताना पाहायला मिळतात। भाजपमध्ये हालचाली वेगाने होत आहेत। फक्त आता जी भाजपची बैठक होणार आहे विधिमंडळ नेतापदाची ती नेमकी कधी होणार यावरती सगळ्यांना सगळे जे आहेत ते प्रश्न उपस्थित झालेले पाहायला मिळतात। आता जी माहिती मिळते त्यानुसार 4 तारखेला ही बैठक होईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे। सागर, नक्कीच विनायक, मात्र दुसरीकडे अमित शहांनी भाजपच्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवल्याचं देखील कळतंय। तर जे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणारे आमदार आहेत तेच सध्या सागर बंगल्यावर दाखल होताना पाहायला मिळत आहेत का? तसंही म्हणावं लागेल, कारण आपण जर पाहिलं तर चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, माधुरी मिसाळ ही सगळी मंत्रिमंडळातली संभाव्य नावे आहेत आणि तेच खऱ्या अर्थानं सागर बंगल्यावरती सध्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जो शपथविधी सोहळा होणार आहे या शपथविधी सोहळ्यासंदर्भात आता सातमध्ये काही बैठक होते का किंवा काही चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या सगळ्यांची होते का हे बघावं लागेल। परंतु हळूहळू आपण जर पाहिलं तर ज्यांची नावं मंत्रिमंडळातली चर्चेत आहेत तेच सगळे नेते जे आहेत या ठिकाणी आमदार जे आहेत या ठिकाणी दाखल होताना सागर बंगल्यावरती पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक, या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मात्र ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची रीग लागलेली आहे, तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचं कळतंय। डॉक्टरांकडून शिंदे यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे हे आता ठाण्यामधील त्यांच्या निवासस्थानी आहेत। त्यांनी सर्व